नमस्कार, विदर्भ परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो अकोट तेल्हारा मतदारसंघातील अकोट शहरामध्ये या शहरामध्ये कोणाची हवा आहे हे आपण पाहू आणि चर्चासुद्धा करूया। चला तर काय चर्चा सुरू आहे? चर्चा काय सुरू है? चर्चा के बाद चालू है अभी चर्चा सब इलेक्शन की इसकी कौन कायम में कौन कायम में क्या बोलते कौन आएगा अभी तो किसकी गारंटी नहीं है कौन आ सकता। तो नहीं गारंटी तो है, बात सही है। क्या बोल सकते उसमें कौन है? कौन आएगा रेस में कौन है? अभी तो बीजेपी दिख रही, बीजेपी कांग्रेस ऐसी दिख रही, तो मालूम पड़ता अभी। इधर प्रकाश भाड़साकडे आमदार थे तो क्या बोलते हैं? प्रकाश भाड़साकडे थे। हाँ, तो क्या बोलते काम काम है ना कर रहे हुए। हाँ, ये काम आएंगे कर क्या? रहे हुए। फिर आएंगे क्या? आएगा प्रकाश भाड़साकडे आएंगे क्या कि और नहीं, कौन बता सकता, ये किस्मत बता सकता कौन आ सकता। तो तकदीर इंसान का कौन आ सकता। आपका सपोर्ट किसकी है? अभी तो कुछ तय नहीं हुआ किसको सपोर्ट है। बोलते नहीं आता, कोई भी आ सकता है। कांग्रेस भी आ सकती, बीजेपी भी आ सकती। नाम किसका है चर्चा में ज़्यादा? कांग्रेस वालों को सुन रहे। हो कोणा चर्चा? सध्या सगळ्यांची चर्चा चालू आहे। सध्या कोण होईल आता? आता काही सांगता येत नाही। सांगतात ना तुमचा कोण कुळरी? तुमचा पाठिंबा कुळरी कोण पाहिजे बा आमदार झाला पाहिजे बा? हा बोळखे पाहिजे। कोणत्या पक्षावर आहे? कोणत्या पक्षावर आहे? ते वंचित बहुजन आघाडी। चर्चा चांगली आहे। कोणाची हवा आहे? हवा सर्वांचीच आहे। तर कोण पाहिजे तुम्हाला आमदार? आमदार जोही झाला तो आपल्याला काम करणारा पाहिजे। हा पण कोण पाहिजे तुमचा? आता जे आमचे भावी आमदार आहेत, हां पण आधीचे माजी आमदार तेच आमदार झाले तर फार चांगलं राहील आम्हाला। म्हणजे प्रकाशभाऊ भारताकडे प्रकाश उभारकडे काय म्हणतात त्यांच्या कामाबद्दल? कामं चांगले केले त्यांनी, म्हणजे अकोट विधानसभेसाठी खूप चांगले कामं केले त्याच्यामुळे, आणि त्यांना कामाचा आधीपासून हे असल्यामुळे बाकी लोक आहेत चांगले, परंतु यांचे हे चालू असल्यामुळे त्यांच्या विकासाला गती अजून देऊ शकतो आम्ही। आणि काही जण म्हणतात बा बाहेरचे आहेत मग? नाही, आतलं बाहेरचं काही नसतं, शेवटी आहेत आपले महाराष्ट्राचेच ना। बाहेरचे आहेत म्हणजे बाहेर काही विदेशातून थोडे आले ते, आणि अनुभव आहे त्यांना भरपूर। महत्त्वाचं म्हणजे पुढे चालून अजून त्यांना निवडून आल्यानंतर जर सरकार बनली तर आमच्या अकोटाला अजून याचा फायदा होऊ शकते। धन्यवाद। मग आता पेपर वाचून राहिलो। पेपरात कोणाची बातमी आता? बस भाजप शिवसेना। भाजप शिवसेना। हां, पण आपण आता प्रकाश पाटील भारताकडे। डबल करता येईल आमदार? हां, डबल पुन्हा अरे इलाजच नाही ना। काय म्हणतात त्या कामाबद्दल? फार चांगले। ते अशी बा किंवा स्थानिक सध्या मुद्दा आहे म्हणतात. नाही नाही, विषयच नाही ना स्थानिकचा। विकास पाहिजे ना, कोणीही करो विकास येऊन। मुंबईवाल्यांनी केला तर चालते ना, आपल्याला विकास पाहिजे फक्त। काय ना चर्चा काय म्हणते अकोला? अकोटात पंजा कोणत्या मुद्द्यावर पंजाब विभाग? स्थानिक आमदार। काय सांगाल? काय सांगाल आणखीन बस स्थानिक आमदार। चर्चा जो विकास करीन नाही चर्चा आहे, बाकी काही नाही। बरं आमदार कोण पाहिजे तुम्हाला? आमदार पाहिजे गणगणे। कुठं काही कामा नाही, पार्सले ते वापस पाठवावं लागते दर्यापुरात। काही विकास नाही केला त्याने। इकडे रोड पा कसे आहे, काय इकडे किती ॲक्सिडेंट होऊन राहिले, काही येऊन पाहायचे काही नाही। आपल्या तेल्हारा अकोट मतदारसंघामध्ये कोणाची चर्चा आहे? बीजेपी प्रकाश पाटील ना पुन्हा आमदार बनत काय? काय म्हणतात त्या कामाबद्दल? अकोट 100 बेडचा पलंग दवाखाना आणला, ब्रिज बनवलं, रोड टाकलं, डिवायडर लावले, तहसील आणली, शिवाजी पार्क बनवलं, गावोगावी रोड बनवले त्यानं, नाल्या, अनेक ठिकाणी सभामंडप दिले अनेक समाजाले। 5 आमदार गेले, 5 आमदार नंतर हा आमदारांना कामं केले। अगर स्थानिक ते आम्हाला काही, आम्ही छोटे मोठे समाजापासून जोडलेलो। स्थानिकचं आम्ही स्थानिकलाही दिलेलं आहे। स्थानिकनं काय करून दाखवलेलं आहे, काय केलं
हे आम्हाला काही घेणदेण नाही आहे, डोळ्यांना लोकांना दिसते. पण हे काम आमच्या द्यायच्या नेतृत्वामुळे आम्हाला दिसू राहिलं. आम्हाला द्यायची अपेक्षा आहे, पुढा ये की नाही आहे, आम्ही वोटिंग त्याला देऊ. BJP चालते आमच्या इकडे. BJP कोण आहे त्याच्यावर उभं? कोण आहे उभं? गडजाकडे प्रकाश पाटील गडजाकडे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? चांगले कामं केले बा त्यांनी आमच्या गावात. त्यांच्या मुद्द्याची बा स्थानिक नाही म्हणतात, स्थानिक नाही म्हणतात. स्थानिक जरी नाही आहे पण तरी त्यांनी कामं चांगले कामं केले आहेत त्यांनी. समाधानी आहे या कामात? समाधानी. अकोटा अकोटात का बाहेर चांगली चर्चा आहे बा. कशी आहे चर्चा? चांगली आहे. म्हणजे काय मग म्हणजे आमदार झाले बा काय? 9 वर्ष विकास नाही झाला, 1 वर्षात विकास झाला, त्याच्यानं लोक खुश आहे. आता यावेळेस आता 5 वर्ष अधिक राज करीन ते तर अधिक आपल्या गावाचा विकास होऊ शकते बा. आता इकडे BJP चालू आहे. कोणत्या मुद्द्यात किंवा हे अकोटमध्ये झाले बाजार? अकोटमध्ये मुद्दा तर एकच चालू आहे सध्या आता हिंदुत्वाचा. जसं की सगळ्यात जास्त सपोर्ट तर आपली हे BJPच करून राहिले हिंदुत्वावर. जसं राहुल गांधीचे भाषण ऐकले आम्ही की बा हिंदू जसे आहे हिंदूले काढून फेकून द्या म्हणते, तर काँग्रेस पार्टीले कोण्या विषयावर वोट करावं? तर आम्हाला एकच आहे, मोदी. तर आपल्या अकोटमध्ये असं कोणतं किंवा विकास काम रखडलेले आहेत की ते झाले पाहिजे? अकोला रोडा पडायला अजून पुरा नाही झाला. मग यावेळेस मग प्रकाश पाटील सगळे आमदार करतात. BJP अकोटातला काहीच नाही झाला आज लोक मालूम आहे, तरी त्याला वोटिंग द्यास लागते. काऊन द्यावं लागते? वर मोदी आहे म्हणून मजबुरीने त्याला वोटिंग करायला लागून आला. आणि तो येईन ना तसा धक्क्या नाही आलाय तर, नाही तर काही उमेद नाही. यावेळेस मग डबल प्रकाश पाटील सगळे. हो. कोणाची चर्चा सुरू आहे? कोणाची चर्चा सुरू आहे? BJP चर्चा चालू आहे बा. कशी चर्चा सुरू आहे? BJP वोटिंग होते म्हणते ज्यादा सांगतात. म्हणजे डबल आमदार करतात प्रकाश पाटील. सांगतात बा लोक आमदार पाहिजे म्हणून डबल बुडा. माझं पुढे काय होईल तू? कोणते मुद्दे आहेत किंवा हे झाले पाहिजे अकोटात? आधी काय अकोटात कोणते काम आहेत किंवा झाले? कामं झालं म्हणजे कामं चालू आहेत की नाही बस चालू आहे ते. कोण झालं पाहिजे बा भावे आमदार? कोणत्या मुद्द्यावर आता यावेळेस? यावेळेस विकास बदल पाहिजे. बदल पाहिजे ना यावेळेस. मग आहे कोण पाहिजे मग आता आमदार? आमदार महेश गणगणे. गणगणे हा गणगणे साहेब काय म्हणतात त्याच्याबद्दल काय सांगता? महेश गणगणे एक चांगलं युवा नेतृत्व आहे आणि माजी मंत्र्याचा मुलगा आहे महेश भाऊ, आणि विकास करू शकतात. आणि या सरकारले लोक कंटाळलेले आहेत. दडपशाही जास्त होऊन राहिली, ईडी गिडीची धमकी असं आहे. त्यामुळे आता आम्ही तर काँग्रेसचे नाही, पण आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहोत यावेळेस. काय म्हणता कशी चर्चा आहे यावेळेस? यावेळेस दीपकजी बोळके. कोणत्या मुद्द्यावर आहे? हे रोजगार, विकास, खड्डे पडलेले आहेत अकोटमध्ये, काही विकास झालेला नाही 10 वर्षापासून. काय सांगाल आणखी म्हणजे कोणत्या पक्षावर आहेत ते? वंचित, हां सिलेंडर. हां आणखी बस हाच मुद्दा आहे आम्हाला. रोजगार पाहिजे. हां रोजगार पाहिजे आम्हाला. सगळे देते कशी चर्चा आहे बा? सगळं काही नाही, काम करणारा माणूस आहे तो. आता काय मी बाळापूर मतदारसंघातला आहे. बाळापूर मतदारसंघात कोणाची चर्चा आहे? भाजप. महेश गणगणे. गणगणे पंजा. काय काम समजा त्यांच्या मुद्द्यावर किंवा? अरे खूप कामं केलेले आहेत त्यांनी. त्यांचा पिताजीनं पहिले
आता हे आले की पूर्ण अकोटच चमकते. कोणाची चर्चा? पंजा 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 हा काँग्रेस गणगणे. हां, कोणता मुद्दा आहे की बा त्यांच्या कार्याला तुम्ही प्रभावित आहात? त्यांच्या कार्याला समजा पाहून तुम्ही प्रभावित आहात? नाही चांगले प्रभावित नाही आहे. त्यांची जी वडील होती की नाही, त्यांच्या वडिलांना जे काम आणलेले आहेत हे आहे. आता कसं आहे, जर सगळं नवीन नवीन येईल आहे तर नवीनच्या हिशोबाने नवीन नवीन येईल आहे. त्यांच्या टाईमला जे येईल आहे ते कार्यशाळा आजही तयार आहे, ती तशीच आहे. बाळासाहेब वंचित कोण होईल आमदार आता? आम्हाला तर आमदार तेच पाहिजे. कोणाची चर्चा? बीजेपी बीजेपी बीजेपी. कोणता मुद्दा आहे यावेळेस? बरेच कामं केलेत ना त्यानं. काय सांगाल तुम्ही? कार्य कोणतं सांगाल? अरे बरेच काही काम केलेत ना सध्या भारताकडे, बरेच कामं केलेत. काळ्याच्या खोलीचा विषय आहे. अकोट तेल्हारा मतदारसंघात यावेळेस चित्र कसं पाहा? अकोट तेल्हारा मतदार यावेळेस मतदार कन्फ्यूजही आहे आणि उमेदवारही कन्फ्यूज आहे. जनता काय करीन आणि कोणाला कोणता रस्ता दाखवीन याचं काही खरं दिसून नाही राहिलं भाऊ. स्थानिकचा मुद्दा जो मागच्या तेल्हारा मतदारसंघानं जेव्हापासून उचलला त्यानंतर आता मोठा जो इथं पक्ष आहे त्या पक्षाच्या स्वयंकार्यकर्त्यांनी स्थानिकचा मुद्दा जो उचलला आहे त्याची हवा आम मतदारात जास्त दिसते. त्यामुळे आता स्थानिकचा मुद्दा या इलेक्शनमध्ये किती जोर मारून कशी हवा निर्माण करतो याच्यावर सर्व अवलंबून आहे. मग तुमचा कल कोणावर येईल? आम्ही सध्या कन्फ्यूज आहो. आम्ही जे आहे सर्वसामान्य लोक आहो, आहे की नाही. त्याच्यामुळे आम्ही वेळेवरच निश्चित करू शकू की नेमकं आता कुणीकडे जायचं. धन्यवाद. चला, आता या अकोट तेल्हारामध्ये तिरंगी लढत आहे सध्या. काँग्रेसचे महेशदादा गणगणे आहेत, भाजपचे प्रकाश भाऊ भारताकडे आहेत आणि वंचितचे दीपक भाऊ बोडके आहेत. या तिरंगीच लढत होणार आहे. समजा तिरंगी लढतमध्ये कसं आता इथं तर जातीवादावर जाऊन आलं. वोट फॅक्टर विकासाच्या नावानं काही नाही. विकास कसा झाला पण 50%च झाला, 100%चा विकास झालाच नाही. अजून विकास बाकी बाकी आहे, करायला पाहिजे. कोणी आमदार हो निवडून कोणी जरी आलं बाकीचे विकास स्थानिक आमदार पाहिजे, स्थानिक पाहिजे. कापसाला भाव बरेचसे जण नाराज पाहिजे. शेतकरी हे आहेत, पण पुढचे ते कसं लाडकी बहीण आहे त्याच्यामुळे प्रकाश भाऊ येऊ शकतात. समजा बाकीचा तर काही मुद्दा असा नाही आहे. सर्व जातीवादावर सर्व याच्यावर जाऊन राहिलं. आणि 50% लोकांचं असं म्हणणं आहे की बा वरती हे आहेत समजा भाजप तर खाली या हिशोबानं फक्त प्रकाश भाऊ येतील. तसं काही बस जे आता यांनी जे सांगितलं तेच, बाकी काय ना. आम्हाला हे भाऊ पाहिजे, सुधाकर भाऊ. हां, काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्याच्याबद्दल आम्हाला हाकलून नाही द्यायचं. आम्ही त्याच्या माथं पोट भरून राहिलो, त्याच्या सामने आहो मी. पण आम्हाला उमेदवार हेच पाहिजे. सुधाकर भाऊ जर आमदार झाले तर मग काय कोणते मुद्दे राहतील? कोणतं काम केलं ते ना आवडलं? कोणतंच काम नाही केलं. नाही, ते जर राहिलं तर कोणत्या अकोटामध्ये काम झालं पाहिजे? काम झालं पाहिजे आमच्यावालं. बरं, धन्यवाद. यावेळेस चित्र कसं पाहिलं? अकोट तेल्हारा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पुन्हा या ठिकाणी उमेदवाराचं तिकीट दिलं, त्याच्यामुळे जनतेत थोडीशी नाराजी आहे आपल्याला बघायला मिळते आहे. लोकांनी खूप सगळा विचार केलेला आहे. तर बघूया, 2-3 उमेदवार आमच्या नजरेत आहेत. जनतेची सेवा करण्यासाठी कोण समोर येतं ते बघतो आहे. आणि जनतेला ज्या लोकांना आता सध्या ज्या समस्या आहेत त्या समस्येवर जर सोल्युशन देणारा एखादा उमेदवार जर असेल, महागाई असेल, बेरोजगारी असेल, स्त्रियांच्या समस्येचा प्रश्न आहे, बेरोजगार लोकांसाठी रोजगाराच्या उपलब्ध संधी करून देण्याची समस्या आहे, याच्यावर जर कोणी कुठला उमेदवार जर चांगल्या पद्धतीनं काम करत असेल तर निश्चितपणे विधानसभेमध्ये देशाचा विकास होण्यासाठी त्या दिशेनं फार महत्त्वाची भूमिका या ठिकाणी विधानसभेच्या मतदारसंघातून अकोट आणि तेल्हारा मतदारसंघातून होण्याची शक्यता जास्त आहे. कोण होणार मग आता? आता सध्या तिरंगी लढत या ठिकाणी आहे. त्या तिरंगी लढतीमध्ये बघूया जनतेचा जो कल आहे की जी परंपरा चालते आहे, परंपरेच्या नुसार जो विकास व्हायला पाहिजे
अकोट मतदारसंघाचा, तेलारा मतदारसंघाचा तो होताना दिसत नाही. तर परिवर्तनाची लाट सध्या अकोट मतदारसंघावर दिसून येते आहे. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे भारिप बहुजन महासंघाच्या सिटीला या ठिकाणी बोळखे साहेबांना जास्तीत जास्त प्रमाणात लोकांचा कल त्या दिशेने आम्हाला दिसण्याचा प्रयत्न दिसतो आहे. अच्छा है भाव. हाँ, तो क्या बोलते हैं आपके मुद्दे? आपके मुद्दे के विकास का काम है. हाँ, तो कौन आएगा यार इस बार इंदौर? बताते ना, आता कोई कुछ बोल रहा, कोई कुछ बोल रहा. उधर एक जगह नहीं है, पब्लिक छुपी हुई है. क्या बोल? जी बोले. इलेक्शन का माहौल है. आओ चालू है ना अभी. फिर करो ना मोकला बातचीत. नहीं, जो विकास करेंगे उसके हिसाब से अपन काम करेंगे. ऐसा असल मुद्दा विकास का है. जो विकास करेगा जो है तो हमारे तरफ जो है तो ख्याल ध्यान देगा. हर चीज़ के ऊपर जो है तो ख्याल ध्यान देगा, हम उसके ऊपर ख्याल ध्यान देंगे. हाँ, इसीलिए जो है तो सामने वाली जो पार्टी है उसको भी समझने को होना कि भाई विकास असल है. आकोट के अंदर कहीं पर भी जाकर देखेंगे तो विकास कहीं से कहीं तक नहीं दिखेगा. नगर पालिका के सामने जाकर देखो तो 4-4 महीने तक के जाते नहीं आता वहाँ बरसात के अंदर. इसीलिए जो है जो विकास का मुद्दा लेकर चलेगा हम भी उसी के साथ में चलेंगे. ये हमारा मुद्दा है. कौन करेगा इस बार विकास? विकास देखते ना, अब जो करेगा उसके हाथ में. हम जो है तो खुलकर जो है तो उसका साथ देंगे. क्या बोलेंगे जीजा? ये दादा बच्चे बोलो. मेरे हो किस बारे में पूछने का तुम्हारे? इलेक्शन के बारे में चर्चा शुरू है. कौन आएगा इंदौर? इलेक्शन के बारे में ऐसा है कि बीजेपी की गवर्नमेंट यहाँ 10 साल से, बीजेपी की गवर्नमेंट ने मुसलमानों के हस्ते कुछ ही नहीं करी. अब इतने पर जैसा हाई स्कूल के पीछे का रोड बना आखिरी में, अब वहाँ पर कैसा 18,000 मुस्लिम लोग संख्या है. वहाँ पर कैसा है लेडीज 3-3, 4-4 स्कूल है वहाँ. वो 10 साल के अंदर भी किसको नहीं दिखा. अब इलेक्शन के टाइम पर ये सब बाहर आ गए. अब उसके बाद में देखेंगे, अब हमारे उल्मा जो कहेंगे उनका हुक्म सर आँखों पर. अब जैसा हमारे उल्मा कहेंगे वो हिसाब से हम काम करेंगे. क्या कहना है सैयद? मेरा ये कहना है भाई कि हमारा विकास अभी तक के बीजेपी ने तो की नहीं. हमारा विकास हुआ नहीं, मुस्लिम लोगों को कुछ हमारे मिला नहीं, तो फिर हम बीजेपी का साथ देंगे नहीं. हमारे उलमाओं का कहना है कि कांग्रेस का साथ दो, वो विकास करेंगी. तो हम हैं कांग्रेस के साथ, हम करें वो विकास करेंगे, हम उसका साथ देंगे. संघामध्ये यावेळेस कोण चित्रकार? चित्रकार आता पंजा आणि हे शिल्डर हे दोघीचा प्रचार चालू आहे ज्यादा. याच्या मागे ज्यादा लोकमत नाही, काही पैसे देऊन चालू अशी अंदरून. बाकी काय तिचा माणूस स्थायिक पाहिजे. अकोटचा माणूस लागत होता खरी. अकोटचे आहेत स्थानिक उमेदवार. अकोटचे उमेदवार आता त्याचा विचार नाही ना, आपला विचार करावा लागेल ना कोणता माणूस आहे चांगला. बाहेरगावचा माणूस नाही पाहिजे. बाहेरगावचा नाही, बाहेरगावच्या माणसाबद्दल नाराजी आहे. मग यावेळेस कोणा? तशी भारतीय जनता पार्टीबद्दल नाराजी है. सब खस्त काम हुए, ये 10 साल में काम करेगा नहीं, सब खस्त. उसका नेता सड़का नहीं, कुछ नहीं बराबर, सब खस रहा है. नाला नहीं बना है 10 साल से. अतिक्रमण उठाने को 10 साल हो गए, अभी तक नाला नहीं बना है. काय सांगा? सांगा ये फडणीस है, ये फडणीस वो काम का नहीं. इसी वजह वो भारतीय जनता पार्टी यहाँ से गिरती. गिरने वाले है बोले तो गिरती जो. ये आने वाली नहीं है, ये पक्के में, ये कच्चे में नहीं पक्के में है. अकोट तेलारा मतदारसंघ कौन से ऐसे मुद्दे हैं कि होने के हैं? ये शेतकरी का काम नहीं कर रहे हैं. शेतकरी का काम होने को होना, जिसको सही जरूरत है उसके आंसू पूछना, बहुत फीचर है ये. वो फडणीस होने नहीं दे रहा. ये जो आएगा तो बहुत भारी आएगा अकोट में, कोई काम की बात नहीं.